अभिनेत्री प्रिया राजवंश ज्यांनी 60च्या दशकात सुपरहिट पिक्चर हकीकतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि रातोरात बॉलिवूडची स्टार बनली. पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये फक्त 7 पिक्चर्स केल्या आणि फिल्म इंडस्ट्रीपासून निरोप घेतल्या. आणि गंभीर बाब म्हणजे 2002मध्ये प्रिया राजवंश यांची हत्या झाली. तर आजची गोष्ट आहे प्रिया राजवंश यांची. प्रिया राजवंश यांचा जन्म 30 डिसेंबर 1936ला शिमला येथे झाला. त्यांना 2 भाऊ होते. त्यांचे वडील सुंदर सिंग हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरीवर होते. प्रिया राजवंश यांचं प्राथमिक शिक्षण ऑकलँड स्कूल शिमला येथे झाला. त्यांचं माध्यमिक शिक्षण कॉन्व्हेंट ऑफ जीसस सेंट मॅरी स्कूल शिमला येथून झाला आणि त्यांचा हायस्कूल आणि ग्रॅज्युएशन सेंट बेडेस कॉलेज शिमला येथूनच झाला. याच दरम्यान त्या काही इंग्लिश नाटकांमध्ये काम करू लागल्या आणि त्यांना ॲक्टिंगमध्ये रुची वाढू लागली आणि इथून सुरुवात झाली त्यांच्या फिल्मी करिअरची. ग्रॅज्युएशननंतर प्रिया राजवंश लंडन गेल्या. तिथे त्यांनी रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामाटिक आर्ट म्हणजेच ॲक्टिंग स्कूलमध्ये ॲडमिशन घेतल्या आणि ॲक्टिंग शिकू लागल्या. लंडनमध्ये ॲक्टिंग शिकत असताना तिथल्याच एका फोटोग्राफरने त्यांचा फोटो काढला. तेव्हा प्रिया राजवंश 22 वर्षांची होती. तो फोटो फिल्म प्रोड्युसर आणि डायरेक्टर चेतन आनंद यांच्यापर्यंत पोहोचला. तेव्हा चेतन आनंद हकीकत या पिक्चरसाठी हिरोईन शोधत होते आणि जेव्हा प्रिया यांचा फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांची ही शोध मोहीम समाप्त झाली. त्यांनी प्रिया राजवंश यांना त्यांच्या हकीकत फिल्मसाठी लीड रोलमध्ये कास्ट केले. या पिक्चरमध्ये प्रिया राजवंशच्या अपोजिट धर्मेंद्र होते. ही पिक्चर 1964मध्ये रिलीज झाली आणि सुपरहिटही झाली. या पिक्चरमुळे प्रिया राजवंश या रातोरात स्टार बनल्या. या पिक्चरनंतर त्यांना भरपूर फिल्म ऑफर्स येऊ लागले, पण त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये फक्त 7 फिल्म्स केल्या आणि ते फिल्म्स आहेत 1964मध्ये आलेली हकीकत, ज्या फिल्ममधून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यूट केला. नंतर 1970मध्ये हीर रांझा, 1973मध्ये हिंदुस्तान की कसम, 1973मध्येच हस्ते जखम, 1977मध्ये साहेब बहादूर, 1981मध्ये कुदरत आणि त्यांची लास्ट फिल्म होती 1986मध्ये आलेली हाथों की लकीरें. या पिक्चरनंतर प्रिया राजवंश या फिल्म इंडस्ट्रीपासून रिटायर झाल्या. प्रिया राजवंश यांच्या फिल्मी करिअरवर लक्ष देणारी गोष्ट म्हणजे जेवढे फिल्म्स प्रिया राजवंशनी केले तेवढे फिल्म हे चेतन आनंद यांचेच होते. त्यांनी चेतन आनंदशिवाय कोणा दुसऱ्यासोबत कधीही काम केलं नाही. हकीकत या पिक्चर दरम्यान प्रिया राजवंश आणि चेतन आनंद हे दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. तसं तर चेतन आनंद यांचं लग्न झाला होता आणि त्यांना 2 मुलेही होते, पण ते त्यांच्या पत्नी उमा चॅटर्जीपासून विभक्त झाले होते आणि त्यांची 2 मुले केतन आनंद आणि विवेक आनंद हे त्यांच्या पत्नी उमा चॅटर्जीकडेच राहत होते. चेतन आनंद यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या निर्णयामध्ये प्रिया राजवंश यांचा सहभाग असायचाच. ते स्क्रिप्टिंग असो, प्रोडक्शन असो किंवा डिस्ट्रीब्युशन असो, या सर्व निर्णयामध्ये चेतन आनंदसोबत प्रिया राजवंश यांचा सहभाग असायचाच. हकीकत या चित्रपटामध्ये प्रिया राजवंश यांना कास्ट केल्यानंतर चेतन आनंदनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये प्रिया राजवंश यांना लीड रोलमध्ये कास्ट करत. चेतन आनंदनी प्रिया राजवंश यांच्याशिवाय आणि प्रिया राजवंशनी चेतन आनंद यांच्याशिवाय कोणाही दुसऱ्यासोबत काम केलं नाही. आणि हाच कारण होता की जेव्हा चेतन आनंद यांची लास्ट फिल्म हाथों की लकीरें 1986मध्ये रिलीज झाली तेव्हा प्रिया राजवंश यांचीही ही लास्ट फिल्म होती. या पिक्चरनंतर दोघांनीही फिल्म इंडस्ट्रीपासून रिटायर घेतला. प्रिया राजवंश आणि चेतन आनंद हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांनी मुंबईमधल्या जुहूमध्ये मंगल किरण नावाचा घर घेतला आणि ते तिथे हसत खेळत राहू लागले. पण प्रिया राजवंश यांनी कधी विचारही केला नसेल की त्यांच्यासोबत भविष्यात काही अनर्थ होईल.
चेतन आनंद आणि त्यांच्या पत्नी उमा चॅटर्जी या दोघांचा तलाक झाला होता आणि या दोघांची मुले केतन आनंद आणि विवेक आनंद हे उमा चॅटर्जीकडेच राहत होते. पण जेवढं प्रेम ते प्रिया राजवंशवर करत तेवढाच प्रेम ते त्यांच्या मुलांवर आणि त्यांच्या पत्नी उमा चॅटर्जीवर करत होते. त्यांना कधीही एकटं सोडलं नाही. त्यांना आर्थिक सहाय्य करत होते. मुंबईमध्ये त्यांना घर बांधून दिला आणि ते अडीअडचणीत असताना त्यांच्याकडे धावून जात होते. चेतन आनंदनी त्यांच्या प्रॉपर्टीची हिस्सेदारी केली. अर्धी प्रॉपर्टी प्रिया राजवंशच्या नावावर आणि अर्धी प्रॉपर्टी त्यांच्या मुलांच्या म्हणजेच केतन आनंद आणि विवेक आनंद यांच्या नावावर केली. 6 जुलै 1997ला चेतन आनंद यांचा वयाच्या 76व्या वर्षी निधन झाला. त्यांच्या निधनाच्या 3 वर्षांनंतर म्हणजेच 27 मार्च 2002मध्ये प्रिया राजवंश यांची डेड बॉडी त्यांच्याच घराच्या अंगणामध्ये सापडली. त्यांचा मर्डर झाला होता. हे ऐकून सर्वच बॉलिवूड इंडस्ट्री सुन्न झाली. एकदम जणू काही धक्काच बसला. कारण की प्रिया राजवंश ही एकेकाळची बॉलिवूड स्टार होती. जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली तेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं समोर आलं की प्रिया राजवंश यांच्या हत्येत चेतन आनंद यांचे 2 मुलांचा हात असल्याचे समोर आले. जुलै 2002मध्ये केतन आनंद आणि विवेक आनंद या दोघांनाही पोलिसांनी अरेस्ट केलं. या दोघांवर असा आरोप झाला की या दोघांनी प्रिया राजवंश यांची हत्या केवळ आणि केवळ प्रॉपर्टीसाठी केली म्हणून. पण नोव्हेंबर 2002मध्ये केतन आनंद आणि विवेक आनंद यांना बेल मिळाली. त्यांच्यावर आतापर्यंत म्हणजेच 2024पर्यंतही हा केस सुरूच आहे. प्रिया राजवंश यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्या 66 वर्षांच्या होत्या. अशा या लेजेंडरी ॲक्ट्रेसला स्टोरी वाईन 364 कडून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.